बीडच्या मत्स्यजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर झालाय। आज मत्स्यजोगचा निकाल होता आणि काय लागलाय हा निकाल सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत होती, पण संतोष देशमुख यांच्या पत्नीचा यामध्ये पराभव झालाय। खरं तर अश्विनी देशमुख या निवडणुकीत विजयी होतील अशी सर्वांनाच खात्री होती, मात्र गावकऱ्यांनी अनपेक्षित कौल दिला आहे। तब्बल 84% मतदान झालेल्या या अटीतटीच्या लढतीमध्ये स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे। काल झालेल्या मतदानानंतर आज तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पार पडली आणि स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक अत्यंत संवेदनशील मानली जात होती, मात्र मतदारांनी भावनिक लाटेपेक्षा स्वरूपानंद देशमुख यांच्या पारड्यात आपले मत टाकून त्यांना गावची धुरा सोपवली आहे। या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।